जयश्री ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आता आपण रानात आलो आहे बघा. आणि इथे ना बघू शकता तुम्ही डाळिंबाचे एकच झाड आहे, त्याला भरपूर फुलं आलेत आणि कळे आलेत. हे बघा, हे तुम्हाला बघू शकत असाल, कळी. इथे छोटंसं एक डाळिंब पण आलंय, हे छोटंसं डाळिंब पण आलंय. गवत खूप झाले वांग्यामध्ये, म्हणून मी त्या आतमध्ये गेली नाही. त्यांना जरा भाजी वांगी बघायला त्यांनी गंबूट घातलं ना, आता गवतामुळं मला काय जाता येत नाही. आता इथे आपल्याला शेवग्याची शेंगा भेटलं तर बघूया. चला आता आपण आता शेवग्याच्या शेंगा भेटतात का बघूया. इथे बघा, 2 वर्षापूर्वी इथे शेवग्याचे 1.5 एकर शेवगा लावलेला. तिथे एक बी पडला असेल तर तिथे बी आले, तिथे शेंगा आल्या. तर बघू, आपली एक शेंग दिसली आहे, आपण ती शेंग काढूया. इथे बघा, पुढं एक शेंग दिसली आपल्याला, चांगली मोठी झाली आहे. एकच भेटली, फुलं तर भरपूर आलेत. इकडं आहे का बघूया. चांगली आपल्याला एक चांगली शेंग भेटली आणि चवदार आहे. इथे बघू शकता, पलीकडे जे आहे प्लॉट आपल्याला वांग्याचा, इकडे दुसरीकडे मका लावलेला आहे, ते मका लावायचे. हे आपलं शेवग्याचं झाड आहे आणि ह्याला इतक्या शेंगा लकडल्या. हे आपल्याला तिकडे पलीकडच्या आता बघितलं आपण 2 सापडले इथे. आणि हे बघा, ही शेंग बघा, तुम्ही बघू शकता किती मोठी आहे. आपल्याला उद्याच्या भाजीसाठी मिळाली. आणि इकडे बघा, ह्या इथे शेंगा भरपूर लकडल्यात, बघू शकता तुम्ही. पुढच्या झाडाला पण आपण जाऊया, तिथे लागल्यात का बघूया. हे बघा, शेंगा भरपूर लागल्या. आता भाजीपुरते आपण घेतलेत, आता ह्या होतील 4-5 दिवस लागतील कवळ्यात. जरा इकडे पण भरपूर लागले, फुलं सगळीकडे भरपूर लागले. आणि इथे आपल्याला कांदा लावायचा आहे या रानामध्ये. आणि हा गेल्या वर्षीचाच गोसा परत आलाय या ठिकाणी. पावसाळ्यामुळे गवत भरपूर असतं. आता इथे काढले तरी राऊंडअप मारले तरी पण काँग्रेस वगैरे भरपूर आहे. आता परत हाताने काढायला लागेल, तेव्हा ते जाईल. बघा, पानं कशामुळे गळून गेले काय माहीत नाही, पण पानं सगळे आलेत. आणि फुलांचा बहार इतका लागला आहे, तिथे आपण बघू शकतो. आपण वारीला जायचं अगोदर हे रोपं आणलेली झेंडूची, ते आता उद्या परवा लावून घेते. आणि त्याच्याच बाजूला बघा, मिरचीचे रोप आहेत. मिरचीचे 2 ट्रे आणि झेंडूचा 1 ट्रे आपण आता उद्या परवा लावून घेऊया. आता पाणी जास्त झाले पावसाचं का काय माहिती, पिवळे पिवळे पडले जरा थोडे थोडे. बघा, जंजिराने शेरू मस्ती चालू आहे त्यांची. आणि इथे जेरी जेरी ही मेथी लावली आहे. म्हणजे अशा इथे 4-5 साऱ्या मी काढलेल्या आहेत. आणि त्याच्याच बाजूला मी करडी लावली, जास्त नाही, आपल्या घरी खाण्यापुरतेच लावले. त्याच्या बाजूला बघा लेली आली छानपैकी. इथे 4च रोपं आलेत भेंडीचे, पण छान आलेत. आणि 4 रोपापासून पण भेंडी भरपूर मिळणार. आत्ताशी यायला सुरुवात झाली आहे. आणि त्याच्याच बाजूला हे बघा, भरपूर वेलवेटचे रोपं आलेत.
त्याच्या बाजूला इथे मी परत भेंडी लावली होती, पण ते बी काय उगवलं नाही. इथे पण आपण कारलं लावले, काशीफळ भोपळा लावलाय. हे गवत बघा किती आलंय गवत. इथे बघा कारल्याला किती छान फुलं आलेत. एका साईडला मी सगळे कारले लावलेत, एका साईडला सगळा घेवडा लावलाय. हे प्राण्यांचं बघा काय काम असतं मागे काय माहिती. हे किती वेळा छाटलाय बोर, तरी पण परत परत येते बोर इथे. इथे पण बघा कारले आलेत, फुलं आलेत छानपैकी. आता वर चढायला लागलाय. इथे एकच भेंडी आली, त्याला भेंडी पण दिसते बघा आपल्याला. ते बघा आता मोठी व्हायला लागली. हे वांग्याचे, इथे मिरच्या आहेत. इथे परत बघा सफेद कारला आले. हा वेल असा चढवावा लागतो, नाही तर वरती वरती चढतो. हा जो आहे तो घेवडा आहे, त्याला काय अजून फुलं नाहीत आली. आणि इथे बघा मिरच्या भरपूर आल्यात, फुलं पण तेवढेच लागलेत. हे बघा मिरच्या पूर्ण लकडल्यात. आणि हा काय माहिती कसलं वांग आहे. आता इथे काहीतरी फळ यायला लागले, नक्की काय माहिती काय आहे. पांढरे फुलं आहेत, वांग्यासारखंच आहे, पण काय फळ काय अजून आलं नाही याला. आता हे यायला लागलं आहे. कुणाला माहीत असेल तर नक्की सांगा, हे पांढरे फुलं वांग काय आहे प्रकार. इथे आपल्याला पावटा लावलं आहे, चांगली फुलं आलेत पावट्याला. इकडे पण कारलं आहे, मिरच्या आहेत. हा गेल्या वर्षीचा घोसावळा आहे. ही आपण करडी लावली, इथे करडीमध्येच मेथी लावली आहे. इथे बघा हे मिरच्या लाल लाल व्हायला लागल्यात, चांगल्या मोठ्यात. हे बघा लाल मिरच्या व्हायला लागल्यात. मी काय आत्ताच काढत नाही, कारण घरात मिरच्या त्यामुळे मी झाडालाच ठेवल्यात. हे बघा फुलं कारल्याला भरपूर यायला लागले. आणि इथे काळी कोयरी, इथे आपण मेथी लावली. मेथी ह्याच्यातच गुलाबाची रोपं पण लावलेत, कांड्या म्हणजे रोपं तयार करायसाठी ठेवलेत. त्याच्या बाजूलाच परत कारल्याचं आहे, चांगला मस्त कारला आले बघा. हे बघा आणि फुलं पण छान आलेत. आणि इकडे मका लावली होती मी. मका म्हणजे हे उपटून लावलेले मी, दुसरीकडे अडचण होत होती, कुंडीत लावलेली मी, इकडे परत लावली मी. आणि ते वेगवेगळे रोपं तयार करायला ठेवलेले आहेत. हे आपलं चुटूपुटू आहे गेल्या वर्षीचं. अशा प्रकारे आपण छोटासा भाजीपाला केलेला आहे. तर कसा वाटला भाजीपाला नक्कीच कमेंट करून सांगा. तर बघा आपण दरवाजाच्या बाजूलाच इथे घेवड्याचा वेल लावलेला आहे. म्हणजे इथे मी 3 दोऱ्या उभ्या अशा वरपर्यंत बांधलेल्या आहेत. सॉरी आहे शेंगा फुलं असे पिंक कलरचे आहेत ना, त्यामुळे अतिशय सुंदर दिसते. वरपर्यंत चढ मी असा वरती चढवला आहे. मला अशी कमान टाईप करायचे, एकदम सुंदर दिसते. तर बघा आपण दरवाजाच्या बाजूलाच इथे घेवड्याचा वेल लावलेला आहे. म्हणजे इथे मी 3 दोऱ्या उभ्या अशा वरपर्यंत बांधलेल्या आहेत. सॉरी. तर इथे आपण एका ह्या दोरीवर घेवड्याचा वेल चढवला आहे, त्याला बघा शेंगा लागलात. आणि त्याच्याच बाजूला इथे गोकर्ण बघा, गोकर्णाला पण आपल्याला फुलं दिसत आहेत. आणि त्याच्याच 3ऱ्या दोरीवरती आपण कारलं लावले. म्हणजे 3 वेगवेगळ्या दोऱ्या आपण इथं चढवल्यात. इथे बघा तुम्हाला गोकर्णाचे फुलं दिसत असतील. आणि मस्तपैकी हे वेल चढलेलं आहे आणि किती सुंदर दिसते हिरवेगार बघा. आणि घेवड्याला काय शेंगा फुलं असे पिंक कलरचे आहेत ना, त्यामुळे अतिशय सुंदर दिसते. वरपर्यंत चढ मी असा वरती चढवला आहे.
मला अशी कमान टाईप करायचं आहे, एकदम सुंदर दिसते. तर बघा, आपण दरवाजाच्या बाजूलाच इथे घेवड्याचा वेल लावलेला आहे. म्हणजे इथे मी 3 दोऱ्या उभ्या अशा वरपर्यंत बांधलेल्या आहेत. सॉरी. तर इथे आपण एका ह्या दोरीवर घेवड्याचा वेल चढवला आहे, त्याला बघा शेंगा लागलात. आणि त्याच्याच बाजूला इथे गोकर्ण, बघा गोकर्णाला पण आपल्याला फुलं दिसत आहेत. आणि त्याच्याच तिसऱ्या दोरीवरती आपण कारलं लावले. म्हणजे 3 वेगवेगळ्या दोऱ्या आपण इथं चढवल्यात. इथे बघा तुम्हाला गोकर्णाचे फुलं दिसत असतील. आणि मस्तपैकी हे वेल चढलेलं आहे आणि किती सुंदर दिसते हिरवेगार बघा. आणि घेवड्याला काय शेंगा फुलं असे पिंक कलरचे आहेत ना, त्यामुळे अतिशय सुंदर दिसते. वरपर्यंत चढले मी असा वरती चढवला आहे. मला अशी कमान टाईप करायचं आहे, एकदम सुंदर दिसते.